नमस्ते मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे शिमला मिरची कशी बनवायची. पटकन बनणारी, सोपी एकदम. तर चला मग आता आपण शिमला मिरची कापून घेऊ. शिमला मिरची घेताना कशी घ्या तुम्ही, एकदम छोटी घ्यायची आणि पातळ कातड्याची घ्यायची, जाड कातड्याची घेऊ नका. एकदम ग्रीन असते ना ती घेऊ नका, हिरवी हिरवी. ही बघा अशी फोडी करून घ्या. तर इथं मी धुतली आहे. ही बघा आता अर्धा किलो शिमला आहे माझी. धुवून स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली. आता ही आपण कापली. चला तर मग आता अशाच पद्धतीने सर्व कापून घेऊ. त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवून देते. 2 चमचे तेल आहे आणि थोडेसे शेंगदाणे, 1 लसणाची पाकळी आहे आणि नंतर टाकणारं साहित्य तुम्हाला दाखवलं मी नंतर. तेल टाकून घेऊ. कढई थोड्या वेळ पहिले तापायला ठेवली होती मी. तेल टाकून घेऊ आपण. आता आपण आपली शिमला आहे ती टाकून घेऊ. पहिले आपण फ्राय करून घेऊ. त्यानंतर आपण त्याच्यात मसाला टाकणार आहोत. तर या भाजीला काही पाण्याची गरज नाही लागत, काय नाही. पहिले शिमला आपण फ्राय करून घेऊ. तर फ्राय करताना थोडंसं आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत. हे बघा आता आपले मिरच्या बघा अशा फ्राय होत आहे बघा. अशा करून घ्यायचं बघा. असं करून घ्यायचं सर्व. चला तर मग आता त्यानंतर मी मसाला करायला घेते. बघा आता तुम्हाला दाखवले आहे सगळ्या जिन्नस मी आता मिक्सरला बारीक करून घेते. आता हे दळलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्येच आता आपण लाल तिखट टाकून घेऊ. 2 चमचे टाकले मी लाल तिखट. थोडीशी 1 चमचा धना पावडर आणि 1 अर्धा चमचा हळद. बस. तर आपण याला गरका देऊन घेऊ. तर बघा मैत्रिणीनं आपली मिरच्या अशा फ्राय झाल्या आहे बघा. तर कमी गॅसवरच करा बरं का फ्राय. फुल गॅसवर कराल तर आपल्या शिमला जळून जातील, तर चांगला शिजणार बी नाही, छान लागणार नाही. तर आता आपण हा बनवलेला मसाला आहे आता आपण हा टाकू. तर चला आता आपण हा मसाला टाकून घेऊ. तर हा मसाला ओला नाही केला मी, कोरडाच मसाला आहे. तुम्ही अशा पद्धतीने सोपी पद्धतीने भाजी बनवून बघा. एवढी छान भाजी होईल, न खाणारे पण खायला लागून जाते. खूप छान लागते. माझी रेसिपी दाखवण्याचा उद्देश हाच आहे तर माझ्या मैत्रिणीला सोप्या पद्धतीनं भाजी पटकन बनवता आली पाहिजे. जास्त काही असं तामजाम नको आहे. तर जेवढा आपण मसाला बनवला आहे ना तेवढा पण आपण आता टाकून घेणार आहे. बघा आता आपली भाजी अशी झाली, तयार आहे बघा. बघा कुठंही मसाला राहिला नाही, कुठं काहीच नाही बघा. भरलेली बनण्यापेक्षा अशी तुम्ही बनवून बघा, कारण आतमध्ये भरलेलं मिश्रण
कच्चं असतं. असं तुम्ही अशी जर बनवली तर तुमचे मिश्रण बी कच्चं राहणार नाही आणि तुमची शिमला पण कच्ची राहणार नाही. खाण्यासाठी पण चवदार टेस्टी एकदम. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण मिरचीमध्ये मसाला गेला आहे बघा. हे बघा. तर आता आपण प्लेटिंग खाण्यासाठी काढून घेऊ. हे बघा अशी आपली सोपी सुंदर टेस्टी शिमला मिरचीची भाजी तयार आहे. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मात्र स्वस्त राहा. धन्यवाद.